हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळचे 6:15 वाजले होते आणि मी लवकर उठले होते आणि इकडं लवकर उठलं ना थोडंसं भारी वाटतं। म्हणजे मी वाटल्यास पुन्हा झोपते, पण मला सकाळीच थोडंसं उठायलाच आवडतं, कारण की इतकं मस्त वातावरण असतं आणि पक्ष्यांची किलबिल चालू असते। फुल रात्रभर पाऊस चालू होता, पाणी साचलेलं तुम्हाला दिसत असेल आणि सकाळीच पाऊस उघडलेला होता आणि काल संध्याकाळपासून म्हणजे 4 वाजेपासून लाईट गेलेली होती, तर सकाळी आत्तापर्यंत पण लाईट आलेली नव्हती। तर त्यामुळे 2-3 फॅन इन्व्हर्टरवर चालू होते, तर त्यामुळे इन्व्हर्टर पण सकाळी लो झालं, आता लो झालेलं होतं। मग त्याच्यामुळे फॅन वगैरे सगळं बंद होतं, मग त्याच्यामुळे थोडंसं लवकरच जाग आली आणि मी रात्रीचे पप्पा झोपलेले होते। तर इतकी छान आहे ना पक्ष्यांची किलबिल सकाळी सकाळी ऐकायला, एवढं भारी वाटतं। तर त्याच्यामुळं मग मी थोडंसं उठते आणि वातावरण बघायला पण म्हटलं किती पाऊस झाला, ते पण मी बघायला आले। तर इथे तुम्ही बघत असतील आणि एवढा जबरदस्त पाऊस होतोय की पूर्ण धुरकट होतं आणि कधी कधी तर ढग एवढे खाली येतात ना, पूर्ण काळं होतं अक्षरशः। आणि इकडे सिन्नरला खूपच म्हणजे जास्त पाऊस झाला, ढगफुटी वगैरे पण झाली आणि खिडकीतून पाठीमागचं पण वातावरण बघते मी, पुढं गॅलरीतून पुढचं बघते, खिडकीतून पाठीमागचं बघते आणि आमच्या बेडरूममधून त्या साईडचं वातावरण बघते। म्हणजे सगळीकडून वेगवेगळा व्ह्यू बघायला भेटतो आणि ते एकदम भारी वाटतं। तर आहे ना, खूप असा पाऊस झालेला होता आणि ना मी रात्रीची किती पण लेट झोपले ना, म्हणजे विरा काय करते, लवकर झोपत नाही रात्रीची, कधी कधी 12-1 वाजवते तिला। जोपर्यंत खेळायचं नाही तोपर्यंत ती खेळत राहते, झोपत नाही। पण मी जोपर्यंत म्हणजे ती जागे असते ना, किती लेट जरी झोपलं तरी मला सकाळची जाग येते, म्हणजे येतेच। म्हणजे असं कधीच नाही की मला फुल झोप लागून राहते, मग सकाळी जाग आलेली असते। मग विरा शेजारी मी तिच्याजवळ जरी झोपले ना, तोपर्यंत मग मी काहीतरी एडिटिंग वगैरे माझं चालू असतं। मस्त अशा काही आणलंय झाडाच्या तोडून आणि याचं लोणचं बनवणार। ताजे आणले ते आपण आता। आता मी यात फोडणार, सुकवणार, याचं मस्त घरी लोणचं बनवणार, त्याचा मसाला घेऊन येणार आज। तू याची पूर्ण रेसिपी दाखव। थोडाफार तिकट झालं या तिकट नाही आपल्याला जेवढं लोणचं भरपूर। तर आज सकाळी आणलाय ढोकळा। विरा तर कालपासून फरचीलाच नव्हता आहे, फरची पडती ना विरा। ढोकळा चल दादा ढोकळा खायला। सासूबाई चला काय ना चला ढोकळा थोडा ढोकळा खाय ना थोडा, या का 2 पीस बघा खाऊन कशी आहे, छान आहे। ज्यादा आणलं त्यासाठी मग असं माझ्या दिवसमध्ये घरी बनवलं असतं आपण, पीठ घेऊन या, पण आयतं खायची सवय लागली। पीठ आणा आपण बनवू, आयतं खायची सवय लागली आपल्याला, मला। तर विरांना फक्त ढोकळा खायला येऊन बसली आणि तिला ढोकळा अजिबात सुद्धा आवडत नाही, ती खाल्ला पण नाही तिने। हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। आणि विरूचे केस बघा विराचे केस आहे ना झालेले मम्मा सारखे, म्हणजे माझ्यासारखे झाले आणि ते खूपच कर्ली झाले, फुगले हे ना विरू। आता केस कट करू आम्ही, हे लावले म्हटलं आहे ना। ए विरा विरा ऐक ना, उडी मारली डायरेक्ट। तुला बोलायचं अंदर घे, बोल म्हण हॅलो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाहेर जायचं का, चल चप्पल कडे गेली। तर इथे ना संध्याकाळचा स्वयंपाक चालू होता आणि बटाटे उकडलेले होते, तर मग म्हटलं बटाट्याची चटणी बनवू आणि त्यासोबत थोडासा आमरस करू आणि चपात्या करू। तर हा मी मेनू ठरवला, कारण की काय बनवावं रोज रोज आहे ना, सुचत नसतं भाजीला। काही असलं तरी मग ते एकाला आवडतं एकाला नाही आवडत असं होत असतं, तर त्यामुळं सगळ्यांना आवडणं असं काहीतरी विचार करावा लागतो। तर त्यामुळं म्हटलं आमरस सगळ्यांना आवडतो आणि त्यानंतर बटाट्याची चटणी पण त्यासोबत छान लागते।
पुढं मी तुम्हाला दाखवते तशी चटणी बनवली. ती खरंच एकदम भारी लागते आणि एकदा कमेंट पण आली होती. तर मी गावाकडं पिंपरीला बनवली होती, तर त्यावेळेस आहे ना त्या व्हिडिओ खाली कमेंट आली होती की बटाट्याची चटणीची रेसिपी दाखवा. तर सेम मी अशीच बनवलेली होती तिकडं. तर मग आहे ना आमरस ते बनवून घेतलेला होता. आणि हे विकतचेच आंबे होते, घरचे पिकलेले आंबे संपलेले होते. म्हणजे ते पिकलेले आंबे काही थोडेसेच होते, 7-8 मागच्या वेळेस एक आमरस झाला त्या घरच्या आंब्यांचा. त्यानंतर आता हे कैऱ्या तुम्ही बघितल्या असेल ना, तर त्या निघाल्या. आणि आता हे आहे ना जास्त करून थोड्याशा आंबट कैऱ्या आहे, तर त्याचं लोणचं छान होईल. आणि त्यानंतर त्या पहिल्या होत्या ना त्या आमरसाच्याच कैऱ्या होत्या, तर त्याचा मस्त असा आमरस झालेला होता. आणि मिस्टर म्हणत होते टेस्ट करून बघ कसं झाला म्हणून. आणि आमरस खरंच इतका छान झालेला होता, मस्त झालेला होता, केशर आंब्याचा होता माझ्या मते. आणि मग मी मिस्टरांना म्हटलं तुम्ही आमरस बनवा, मी चटणी बनवते. आणि येथे ना मी कांदा कट करण्यासाठी घेतला. आणि मी जास्त करून ना इळीनेच कांदा कापते, मला चाकूने कापायला खूप म्हणजे छान येतं बरं का कापता फास्ट. पण विळीने जे करून माझं फास्ट कापून होतं ना ते करून मला चाकूने इतकं जमत नाही. आणि कांदा इतका कडू वाटला मला, तर मी कांद्याची प्लेटवर ठेवली. नंतर कोथिंबीर सेपरेट कट करून घेतली आणि ना आता चटणी बनवण्यासाठी घेतली. तेल टाकलं, त्यामध्ये कांदा परतून घेतला, कांदा टाकला त्यामध्ये. आणि कोथिंबीर असली ना एकदम भारी लागते ही चटणी बटाट्यामध्ये, त्यामुळं मग थोडीशी कोथिंबीर टाकली. कांदा आहे ना लालसर परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये हळद टाकायची. कांदा असं छान परतून झाला का हळद वगैरे सगळं मिक्स करून परतून घ्यायची. आणि हा मी मसाला ना याच्यामध्ये लाल मिरच्या होत्या, शेंगदाणे होते, लसूण होता आणि मीठ होतं. तर हे सगळं मसाला त्यामध्ये टाकून परतून घेतला. आणि त्यानंतर हे बटाटे त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित चटणी चांगली परतून घ्यायची. आणि खायला खरंच इतकी छान लागते ही चटणी, कांदा टाकून बटाट्याची चटणी. तर मी एका व्हिडिओत म्हटले ना, काही जण याला भाजी म्हणतात, बटाट्याची भाजी. आम्ही तर चटणीच म्हणतो, आमच्या इकडे बरेच जण चटणीच म्हणतात. ज्याची त्याची वेगवेगळी पद्धत असते, वेगवेगळी भाषा असते, जिथं आपण राहतो तिथल्यानुसार आपण बोलायला शिकतो. तर ना तर चटणी झालेली होती बनवून, तर मला इथे पीठ मळायचं होतं. तर बटाटे वगैरे थोडेसे खाली पडलेले होते, तर म्हटलं साईडला सरकून देऊ. आणि तसं नॉर्मली आपण जर व्हिडिओ काढत नसल्यानंतर इतकी काही साफसफाईची गरज नसते. पण कमेंट करणारे कसे असतात, लगेच इतका पसारा आहे ते, त्यामुळे असं थोडंसं आवरून लगेच व्हिडिओसाठी तयारी करायला लागते. त्यामध्ये एक्स्ट्रा टाईम जातो खरं तर सांगायचं म्हटलं तर. आणि विरा पण मध्ये मध्ये येत होती, तर मी तिला बघून ना मॅनेज करत होते. आणि इथे ना मी आता पीठ मळायला घेतलेलं होतं. आणि कांदे भरायचं चालू होतं, तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओत दाखवलेलं आहे. तर एक आहे ना कांद्याचं म्हणजे तो कागद फाटल्यामुळे त्याच्यात पाणी गेलेलं होतं, तर त्यामुळे ती कांद्याची एक पट्टी ना सडली होती. आणि ज्या 2 पट्ट्या होत्या ना तर त्या चांगल्या राहिल्या. तो कागद फाटला नव्हता. आणि तो पहिला कागद आहे ना कुत्र्यांनी फाडून टाकलेला होता, कुत्रे त्यावरती जाऊन बसायचे. आणि मग त्यावेळेस आहे ना मिस्टरांनी कागद चेंज करायला पाहिजे होता, तर मिस्टरांनी तसंच त्याच्यावरती थोडंसं चिकट टेप लावून चिटकून दिलेला होता. तर त्याच्यामुळे त्याच्यातून पाणी गेल्यामुळं आणि ती कांद्याची जी आपण म्हणतो ना ती जास्त जाड लावलेली होती, जास्तच कांदे होते त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे ते लवकर सडून गेले. आणि हे 2 होते ना साईडला थोडेसे ठेवलेले, म्हणजे एक ट्रॅक्टर, तर ते चांगले कांदे होते. तर येथे ना मी चपात्या बनवून घेत होते. आणि मी फास्ट लाटत होते, त्याच्यामुळे तुम्ही म्हणाल गोल चपात्या नाही असं तसं, कारण विरा तिकडं रडत होती. आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर मग मी विराला थोडीशी चपाती घेतली आणि बटाट्याची थोडीशी फोड घेतली. आणि ती एकदम म्हणजे बटाट्याची एक फोड चपातीत मिक्स करून मी तिला खाऊ घालायला गेले होते. म्हणजे हा नंतरचा व्हिडिओ आहे, ते खाऊ वगैरे घालायचं मी काही शूट नाही केलं. तर चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.